हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. आज आपण अध्याय नंबर 6 ला प्रारंभ करणार आहोत. आपण लास्ट टाइम अध्याय नंबर 5 स्टडी केला. आपल्या ह्या सिरीज मधला हा लास्ट चॅप्टर आहे 1 ते 6 सिरीज मधला, ज्याच्यामध्ये ज्ञान योग किंवा अष्टांग योगाचं वर्णन केलेलं आहे, प्लस कर्मयोगाचं वर्णन आहे, प्लस भक्तियोगाचं वर्णन आहे. पण प्रिडॉमिनेटली कर्मयोग याचं वर्णन तुम्हाला दिसेल. गीतेचे 3 सेक्शन पडतात. अध्याय नंबर 1 ते 6, 7 ते 12 आणि 13 ते 18. पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्मयोगाचं विवेचन आहे. मधल्या 6 अध्यायामध्ये भक्तियोगाचं आणि शेवटच्या 6 मध्ये ज्ञानयोगाचं. पण असं नाही की म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट आहे, सगळीकडे भक्ती कर्म ज्ञान दिलेले आहेत पण प्रॉमिनेंटली. तर हा जो 6वा अध्याय आहे हा आहे ध्यान योग. बेसिकली तुम्ही जेव्हा योगा लॅडर स्टडी केलेली आहे, योगा लॅडर पुन्हा तुम्ही आता लक्षात ठेवा, ह्या अध्यायामध्ये आपल्याला पुन्हा योगा लॅडर लागेल. कर्मकांड, त्यानंतर मग सकाम कर्मयोग, त्यानंतर निष्काम कर्मयोग, निष्काम कर्मयोगानंतर बोला नेक्स्ट कर्मकांड, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, मग विसरला थोडा लवकर. अरे बापरे, ज्ञानयोग. हा, ज्ञानयोग. सिंपल आहे. कर्मकांड त्यानंतर कर्मयोग होतो. कर्मयोगाचे 2 भाग असतात, सकाम निष्काम. प्रोग्रेशन आहे. पहिले व्यक्ती फार आसक्त असतो, नंतर मग थोडा कमी आसक्त होतो. दॅट इज कॉल्ड कर्मकांडामध्ये फार आसक्त असतो. कर्मयोगामध्ये, सकाम कर्मयोगामध्ये थोडा अजून कमी अनासक्त होतो. निष्काम मध्ये पूर्ण होतो. ज्ञान मध्ये आणखीन अनासक्त होतो. ज्ञानयोग. आणि तोच ज्ञानयोग पुढे जाऊन त्याला ध्यानयोग म्हणतात. ज्ञानयोग पहिले ज्ञान मिळतं त्याला, मग तो हळूहळू काय करतो, ध्यान करायला बसतो त्या ज्ञानाच्या माध्यमाने. दॅट इज ऑल्सो कॉल्ड अष्टांग योग, राईट. कारण ध्यान करण्याकरता आपण जगातून अनासक्त असलं पाहिजे, राईट, डिटॅच असलं पाहिजे, त्याशिवाय आपण ध्यान करू शकत नाही. आणि मग ध्यान केल्यानंतर मग ती नेक्स्टची पुढची स्टेज आहे, तो कुठे जाईल, तो या तो डिवोटी बनेल किंवा परमात्मावादी बनेल, राईट. ते आता आपण बघणार आहोत. मग आता ह्या अध्यायामध्ये कर्मयोगाच्या प्रक्रियेपासून जी आपण सुरुवात केली होती, अर्जुनाला भगवंताने सांगितलं होतं की अर्जुन तू काय कर, या संसारामध्ये राहूनच कर्मयोग कर, आणि इव्हेंच्युअली कर्मयोग करून करून जेव्हा तू परिपक्व होशील तेव्हा देन यू आर क्वालिफाईड टू डू ध्यान योग और अष्टांग योग, राईट. जे तुला गरज नाहीये करायची जर माझी भक्ती केलीस तर, ते भगवंतानंतर सांगतील. पण ऍज अ फ्लो प्रोग्रेशन मध्ये कर्मयोग विल लीड टू इव्हेंच्युअली अष्टांग योग. त्या अष्टांग योगाचं वर्णन ह्या अध्यायामध्ये करण्यात आलेलं आहे 6व्या अध्यायात. आणि हा पूर्ण अध्याय जेव्हा तुम्ही स्टडी कराल तेव्हा तुम्हाला कळेल की अष्टांग योग कसा इम्प्रॅक्टिकल आहे आपल्या ह्या युगाकरता, कसं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. आणि पूर्ण अष्टांग योगाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद हीच तुलना करतील, भक्तियोग अष्टांग योग, भक्तियोग वर्सेस अष्टांग योग किंवा भक्तियोग वर्सेस ज्ञान योग. कैसे भक्तियोग प्रॅक्टिकल आहे, अष्टांग योग कैसे इम्प्रॅक्टिकल पाहत आहे. ऑल्दो अष्टांग योगातले जे काही एलिमेंट्स आहेत ते आपण भक्ती योगामध्ये सुद्धा वापरतो. असं नाही की अष्टांग योगातले एलिमेंट आपण वापरत नाही, जसं तपस्या, ध्यान, पण आपला उद्देश वेगळा आहे त्या सगळ्यांचा करून, गोष्टींचा वापर करून, राईट. सो लेट अस बिगिन. या अध्यायाचे बेसिकली 2च भाग आहेत, मेजर. श्लोक नंबर 1 ते 9 हा एक पहिला सेक्शन आहे, आणि त्यानंतर 10 ते 28 हा एक दुसरा मोठा सेक्शन आहे. हे बिगिनिंग आपण ह्या 2 सेक्शनला कव्हर केल्यावरती मग तो व्यक्ती आहे क्वालिफाईड होतो पूर्णपणे अष्टांग योगाच्या लास्ट फेजला पोहोचण्याकरता, राईट. तर आता आपण पहिला घेणार आहोत 1 ते 9 हा सेक्शन घेणार आहोत. याच्यामध्ये प्रिलिमिनरी क्वालिफिकेशन दिलेली आहे अष्टांग योगात मध्ये एंट्री करण्याकरता. श्लोक नंबर 1 अध्याय नंबर 6 ध्यान योग. श्री चंपाकलता माताजी वाचा श्लोक नंबर 1. श्री भगवान वाच अनाश्रित कर्म फलम कार्य कर्म करोति स संन्यासी च योगी च अग्नि च चाक्रिय. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्रातील कर्म करीत नाही, तसेच आपले कर्तव्यही करीत नाही, तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. श्लोकच वाचायला एवढे कठीण आहेत, तर अभ्यास त्याचा प्रॅक्टिस कसा करणार? अष्टांग योगाची प्रक्रिया थोडी कडक आहे. राईट. हरे कृष्ण. आता प्रभुपाद इथे काय करतायत, सॉरी भगवान तिथे काय करतायत, धिस डेफिनेशन ही जी आहे ना, ते ऍक्च्युअली 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी ऑलरेडी सांगितलेली आहे. लेट्स गो बॅक टू द 5.3 ज्ञान कर्म संन्यास योग. कुठे गेला 5.3? बघा 5.3चा अनुवाद. हे महाभाव अर्जुन, जो द्वेष करत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाही, तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. बरोबर आहे. आणि इथे काय म्हटलेलं आहे, जो आपल्या कर्मफलांवरती आसक्त नसून, म्हणजे 6.1 मध्ये, जो आपल्या कर्मफलांवरती आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आहे. राईट. आणि वास्तविक योगी होय. 5.3 मध्ये बघा, सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा. ओके, दॅट्स इट. राईट. हा त्याच्या मागच्या श्लोकात दिलेला आहे तो, मागच्या. बट द सेम डेफिनेशन 5.3 आणि 5.1. म्हणजे केवळ वरकरणी आपण त्याग करून संन्यासी बनवू शकत नाही. संन्यास हा आपला आत्म्याच्या स्तरावरती असला पाहिजे. आता तुम्हाला बघा ह्या चॅप्टरमध्ये एक जबरदस्त डेप्थ भेटेल. आतापर्यंत तुम्ही जेव्हा हे चॅप्टर जसं जाईल ना, सो फार तुम्ही जर ह्या श्लोकात बघितलं स्पेशली, जसं त्या अध्यायाच्या सुरुवातीला पण भगवंत म्हटले होते आणि मध्ये मध्ये भगवंतांनी हिंट दिल्या होत्या की जस्ट आत्मज्ञानाने व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. व्यक्ती कशाने मुक्त होईल? परमात्मा ज्ञानाने मुक्त होईल. राईट. तुम्हाला कळतं का हे कनेक्शन काय आहे ते? एक असतं हे जानने की मी शरीर नहीं, मैं आत्मा है. अच्छा, तो क्या करोगे अभी? आप शरीर नहीं है, आप आत्मा है, तो क्या करोगे अभी? नहीं, मैं शरीर नहीं, मैं आत्मा हूं. अरे करोगे क्या? नहीं, मैं शरीर नहीं, मैं आत्मा हूं. जगामध्ये असे तथाकथित आध्यात्मिक मार्ग आहेत, असे तथाकथित संन्यासी आहेत. नैती ये नहीं है, ये आत्मा नहीं है, ये आत्मा नहीं है, ये आत्मा नहीं है, ये आत्मा नहीं है. अच्छा, मैं आत्मा हूं, तो क्या करोगे अभी? कुछ नहीं, मैं आत्मा हूं. टिक नहीं पाओगे. कोई अगर कॉलेज में, स्कूल में स्टूडेंट रहेगा, वो बोलेगा अच्छा मैं ना अभी माता हूं ना पिता हूं, ना कॉलेज का प्रिंसिपल हूं, ना कोई टीचर हूं, मैं स्टूडेंट हूं. ठीक है, मैं स्टूडेंट हूं. अपनी आइडेंटिटी मैंने बना ली कि मैं स्टूडेंट हूं, लेकिन उसके बाद क्या? स्टूडेंट का कर्तव्य क्या होता है, वो जब तक पूरा नहीं करोगे तब तक स्टूडेंट का जीवन फुलफिल नहीं होगा. जसं तुम्ही म्हणत असाल की मी पत्नी आहे, माझं लग्न झालेलं आहे, आता नेक्स्ट काय करणार मग? नाही, मी पत्नी आहे, मला या घरात राहायचा अधिकार आहे, लेजिटिमेट लायसन आहे माझ्याकडे, सर्टिफिकेट आहे आमच्या मॅरेज सर्टिफिकेट. तर नेक्स्ट क्या? जब तक सेवा नहीं करोगे उस घर में रहने का अधिकार नहीं मिलेगा. राइट. सेवा करोगे तब बोलेंगे कि हाँ दिस इज क्वालिफाइड. पति बोलेगा मैं पति हूं, विवाह किया है, लव मैरिज किया है, अरेंज किया, जो भी किया है, मेरा ना बहुत प्रेम है आपसे. ऐसा क्या करोगे? ना बहुत प्रेम है मेरा. करोगे क्या नेक्स्ट? व्हाट डू यू डू नेक्स्ट? जाओ कुछ सेवा करो, 2-4 पैसा कमा के लाओ घर में, तो देन यू फुलफिल द डेफिनेशन ऑफ अ हस्बैंड. राइट. सिमिलरली जब आपण जानतो की मैं आत्मा हूं, तो उसके बाद जब तक हम ये नहीं जानेंगे, विश्वामित्र मुनी जेव्हा तपस्या करत होते तेव्हा त्यांना आत्मज्ञान होतं, मैं आत्मा हूं, मैं शरीर नहीं हूं. राईट. तर काय झालं त्यानंतर त्यांनी एवढं तपस्या केल्यावरती किती त्यांना कष्ट सोसावे लागले. त्रिशंकू जो होता त्याला त्यांनी स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न केला. इंद्राने त्याच्या अगोदर त्यांनी ऍक्च्युअली तपस्या करून शिवजींना प्रसन्न केलं आणि शिवजींना बरेच अस्त्रशस्त्र प्राप्त केले. आणि हे सगळे अस्त्रशस्त्र घेऊन डायरेक्ट अटॅक केला वशिष्ठावरती. का? कारण अगोदर वशिष्ठांनी गाय दिली नव्हती त्यांना. ज्या गायीमधनं हजारो अस्त्रशस्त्र निघून विश्वामित्र मुनीच्या सैन्यांचा सफाया झाला होता. तर त्यांना वाटलं की मैं अस्त्रशस्त्र इकट्ठा करके विश्वामित्र मुनी सोचे कि मैं वशिष्ठ को हरा दूंगा और मैं
हा मैं उससे बड़ा हूं. विश्वामित्र मुनीने केवळ आपला ब्रह्मदंड ठेवला, ब्रह्मदंड. ब्रह्मत्याजाने त्यांना हरवून टाकलं. म्हटले अरे यार, त्यांना नंतर ते कळेल, पण त्यांना हे कळण्याकरता बराच लांब प्रवास करावा लागला. राईट. या प्रवासामध्ये त्यांना मग मेनका भेटली, रंभा भेटली. त्रिशंकू बिचारा लटकला आकाशामध्येच. बिना पासपोर्ट विजा के स्वर्ग में कैसे जाएगा? लटक गया वो, उलटा लटकला तो. स्वर्गात चालला तर इंद्राने त्याला खाली पाठवलं. इकडून मग आता ती बॅटल पर्सनल झाली विश्वामित्र मुनीची. कारण त्रिशंकू वशिष्ठकडे गेला होता, तो वशिष्ठ म्हटलं की मैं ना तू भेज सकता स्वर्ग में, ऐसे थोड़ी जा सकता है कोई बिना तपस्या और कर्म और पुण्य के. विश्वामित्र म्हटला आप नहीं करोगे तो मैं तो पक्का करके दिखाऊंगा. बेचारा त्रिशंकू, त्याला वाटलं की विश्वामित्र मुनी मेरे को लेके जाएंगे. नंतर विश्वामित्र मुनीला त्रिशंकू म्हटला अरे मुझे नहीं चाहिए, मुझे नीचे उतारो. म्हटलं नहीं, अभी तुमको स्वर्ग में जाना ही है, भले उल्टा लटक के रहो, क्योंकि अभी ये मेरा पर्सनल बैटल हो गया है. नाउ माय बैटल इज विथ वशिष्ठ. मग अशा खडतर त्यांना प्रवास करावा लागला. बिकॉज जस्ट आत्मज्ञानाच्या आधारावरती आपण जगातना असणाऱ्या अनेक टेम्पटेशनला सामना करू शकत नाही. जोपर्यंत भगवंतांप्रती प्रीती प्राप्त होत नाही, भगवंतांप्रती प्रेम होत नाही, तोपर्यंत जगातील प्रेम नष्ट होणार नाही. नॉट पॉसिबल. दॅट्स वाय बिगिनिंग आता इथे इतना झालेली है कि सन्यासी कौन होना चाहिए? अनासक्त. लेकिन जस्ट अनासक्त होने से नहीं होगा. प्रभुपाद तात्पर्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला इलॅबोरेट करतील. कृष्ण भावनाभावित व्यक्ती आणि तथाकथित योगी किंवा संन्यासी या दोघांमध्ये फरक काय? प्रभुपाद तात्पर्याच्या सुरुवातीला लिहितात. या अध्यायात भगवंतांनी मन आणि इंद्रिय संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांग योग पद्धतीचे वर्णन केले आहे. तरीही सामान्य लोकांना, विशेषतः वर्तमान कलियुगामध्ये या पद्धतीचे आचरण करणे अतिशय कठीण आहे. जरी या अध्यायात अष्टांग योगाच्या पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी भगवंत विशेष जोर देऊन सांगतात की कर्मयोग अथवा कृष्ण भावनाभावित कर्म करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपले कुटुंब आणि त्यांच्या साधनांचा पालनपोषणार्थ कर्म करीत असतो. परंतु कोणीही काहीतरी वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक तृप्ती वाचून, मग ती व्यक्तिगत असेल किंवा व्यापक असेल, कर्म करीत नाही. कर्मफलांचा उपभोग घेणाऱ्या दृष्टीने कर्म न करणाऱ्या कृष्ण भावनाभावित कर्म करणे हीच पूर्णतेची कसोटी आहे. राईट. म्हणून प्रभुपाद तिथे त्याला हे करतात, समराईज करतात त्या तात्पर्याच्या शेवटच्या 2-3 लाईनी त्या पॅराग्राफच्या. शरीराचे अवयव स्वतृप्ती करता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रत्यर्थ कार्य करत असतात. त्याच प्रकारे जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता परम सत्याच्या संशोधनार्थ कर्म करतो तो परिपूर्ण असा संन्यासी किंवा योगी आहे. राईट. यथा धरून मूल निषेचने तृप्यंत यत्स्कंद भुजोपशाखा. राईट. आणि बघा लास्ट नेक्स्ट पॅराग्राफ प्रभुपाद किती सुंदर लिहितात. संन्याशांना कधी कधी वाटते की ते सर्व भौतिक कर्तव्यातून मुक्त झाले आहेत आणि म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवितात. परंतु वास्तविकपणे ते स्वार्थी असतात, कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे त्यांचे ध्येय असते. या प्रकारची इच्छा असणे ही इतर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु ही इच्छा सुद्धा स्वार्थयुक्त आहे. त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन अर्धोन्मिलित नेत्रांनी योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असतेच. राईट. काय आता एवढे सगळे व्यक्ती जेव्हा प्रगत होतात आपल्या योग मार्गामध्ये, सिद्धीमध्ये, तेव्हा ते लोकांना दाखवू इच्छितात, देख मैं कितना सिद्ध हो गया हूँ, देख 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 मैं जादू कर सकता हूँ, मैं थोड़ा सा चांदी सोना उत्पन्न कर सकता हूँ. आणि ही टेंडन्सी आपल्यामध्ये पण येऊ शकते. आपण एखाद्या सेवेमध्ये एक्सपर्ट झाला, आपल्याला वाटतं अरे 4 लोकांनी माझी सेवा बघावी यार. सो दिस टेंडन्सी इज व्हेरी हार्ड रूटेड. आपल्याला वाटतं की अरे 4 लोकांनी माझं नाव घ्यावं, मी छान एकदम आज डीटी रूम मध्ये भगवंतांकरता भोजन बनवला, आज मी छान लेक्चर दिलं, छान कीर्तन केलं, आज मी छान मॅनेजमेंट केलं. टेंडन्सी आपल्यामध्ये असते. राईट. सो अनलेस आपण त्या टेंडन्सीला क्लिअर करत नाही तोपर्यंत वास्तविक संन्यासी होणे आपल्याकरता संभव नाहीये. संन्यासी म्हणण्याचा अर्थ असा नाहीये की तो केवळ भगव्या वस्त्रामध्ये असला तरच. संन्यासी म्हणजे एक गृहिणी सुद्धा संन्यासी असू शकते जर ती श्रीकृष्ण प्रत्यर्थ कर्म करते किंवा भक्तांच्या प्रत्यर्थ कर्म करते. त्याच्या घरामध्ये भक्त असतात, भगवंत असतात, त्यांच्या प्रती करता ती आपली कर्म करते. शी इज द बेस्ट ऑफ द संन्यासी. राईट. आणि म्हणून भगवंतांनी ते चैतन्य महाप्रभूंना डेफिनेशन दिले, न धनम न जन्म सुंदरीम कविताम जगतीम जगदीश कामय मम जन्मने जन्मेश्वरी भवतात भक्ति रहितु की त्वयि. कुछ नहीं चाहिए मुझे, मेरी केवल एक ही इच्छा है कि मैं आपकी भक्ती करूं आहे तुकी भाव से. राईट. सो लाईक दॅट ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला इव्हेंच्युअली कळेल की आपल्याला काय बनायचं आहे.
बाय द एंड ऑफ 6 चैप्टर्स आपल्या सगळ्यांना एस्टेब्लिश झालं पाहिजे कि भगवान का भक्त बने बगैर संसार से मुक्ति नहीं मिल सकती। जिसको ये समझ में आया उसको भगवद गीता के पहले 6 अध्याय परफेक्टली समझ में आया। और कोई अगर इससे निर्णय निकालेगा कर्मयोगी बनना है या अष्टांग योगी बनना है, आपको समझ में नहीं आया अभी तक कृष्ण क्या कहना चाहते हैं। एंड दैट हैपन्स व्हेन वी डोंट रीड बुक्स इन परंपरा। गुरु शिष्य परंपरेमध्ये जर तात्पर्य नाही वाचले आपण गीतेचे तर आपल्याला कधीच कळणार नाही की गीता का तात्पर्य काय। म्हणून बघा भारतामध्ये एवढे हजारो वर्षे गीता कधी, आज गीतेला किती वर्ष झाली? 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी गीता लिहिलेली, राईट? 5000 वर्ष उलटून गेली। आणि कलियुगाच्या प्रारंभामध्ये तर कितीतरी लोकांनी गीतेच्या कमेंटरी लिहिल्या, वाटल्या, काय काय केल्या, अजून सुद्धा लोक लिहितात। किती लोक डेवडी बनतात त्या भगवद्गीतेतनं वाचून? नाही म्हणत ना तुम्ही बघाल हजारो व्याख्यान इथे पण चौपाटी राहते भारतीय विद्यामध्ये व्याख्यान तथाकथित जे काही असतात बाहेरचे लोक, गीता हे ते संविधान, हजारो लोक येतात ऐकतात। क्या करते वो लोग? आते सुनते चले जाते घर में जाके वही अपना चाय कॉफी टी चालू हो जाता है। अरे सिंपल चाय नहीं छोड़ सकते आप, तो आपने क्या गीता का प्रवचन सुना है? चॅलेंज देऊन सांगतो आपण, तुम्ही देऊ नका कोणाला। उद्या कोणी जास्त आवाज केला त्याला म्हणायचं चाय छोड के दिखाव खाली। मशेरी सोडता का? मशेरी लावता? मशेरी लावले कधी अगोदर? मशेरी लावतात लोक गावाकडे। तिकडे खोपोलीला मी नेहमी सांगत असतो मशेरी सोडायची आपल्याला। लेक्चर करताना मशेरीचा वास येतो कधी कधी तिकडे, म्हणजे आसपासचे घर असतात ते मशेरी लावतात। एक चहा सोडू शकत नाही तर तुम्हाला काय एबीसीडी, म्हणजे तुम्हाला अ आणि ब आणि क नाही कळलं अध्यात्माचं, काय विरक्ती येणार आयुष्यामध्ये? परंपरेमध्ये शास्त्र नाही वाचलं तर आपल्याला काही कळणार नाही, कधीच कळणार नाही, राईट? सो लाईक दॅट सेंटर। आता मग ही जेव्हा प्रक्रिया चालू होईल ना ह्या अध्यायातला, सॉरी जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला हळूहळू कळेल विरक्त व्हायचं हे सगळ्यांना कळलेलं, राईट? विरक्त व्हायचं जगातनं। अरे पण विरक्त कशा करता व्हायचंय? तुला काय करायचं विरक्त होऊन? ह्या जगातले कर्तव्य सोडून किंवा डिटॅचमेंट करून तुला काय करायचंय? व्हॉट डू यू वॉन्ट टू अचीव? नहीं मुझे विरक्त होना है। अरे क्यों होना है विरक्त तुझे? नहीं मुक्ति करके क्या करेगा तुम? नहीं मुक्ति करनी मुझे, बादलों में घूमूंगा मैं आकाश में। अरे बादलों में नहीं घूम सकता, गुरुत्वाकर्षण है माया का, इंद्र तृप्ति नीचे खींच लेगी तुमको, ऐसे मुक्त नहीं हो सकते बालक। इसलिए तुमको क्या करना पड़ेगा? भक्त बनना पड़ेगा। दैट्स द इसेंस। माझा भगवंत त्याला एलिब्रेट करतात पुढे। श्लोक नंबर 2 कोण वाचेल? प्रियंका कांबळी माताजी तुम्ही वाचाल? प्रियंका कांबळी माताजी तुम्हालाच म्हणतोय, वाचा। माईक अनम्यूट करा। हरे कृष्ण प्रभू। यम संन्यासमित्राहयोगं तं विधि पांडव न हस्यन्त संत संकल्पो योगी भवति कश्चन। हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग अर्थात ब्रह्माशी युक्त होणे होय। कारण मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही। येस, आता काय लोक हरे कृष्ण, काय लोक काय करतात? हा एक श्लोक उचलतात, योगो भवति कश्चन, गीता कहती है योगी बनना चाहिए, हमें योगी बनना चाहिए, बस इतना ही। अर्थ खूप कठीण आहे। आधा गीता का श्लोक उठा लो और कर निर्णय दे दो, योगी बनना है। योगी बनना मतलब क्या है? योगासन करना है। योगासन करके क्या करना है? ते करतात ना लोक, प्राणायाम करतात, श्वास आतमध्ये घ्यायचा बाहेर सोडायचा। अशा प्रकारे आता इथे प्रभुपाद ऑफकोर्स लिहितात, तात्पर्य प्रबंध सुंदर आहे। मनाचे 2 प्रकारचे फंक्शन असतात, राईट? संकल्प आणि विकल्प, बरोबर आहे ना? माइंड हॅज 2 फंक्शन्स। मन काय करतं? निर्णय करतं, आज हे करणं आहे, राईट? त्याचा संकल्प चालू असतो आणि मग अचानक त्याचं फुलफिल झालं नाही, जबरदस्त इरिटेशन, ये क्यों नहीं हुआ, ये क्यों नहीं मिल सकता मुझे, राईट? म्हणजे मन जे आहे ना ते नेहमी त्याला काय म्हणतात, पेंडुलम असतो, पेंडुलम। ह्या साईडनी त्या साईडला, म्हणजे 2 एक्स्ट्रीमला ते फिरत असतं। ये करना है, कभी बोलता है ये नहीं करना है, कभी बोलता है करना है मतलब करना ही है, बोलता पागल हो गया क्या, क्यों करना है, नहीं करना है, ये नहीं ये करना है। अशा तऱ्हेने। आणि प्रभुपादाचं तात्पर्य थोडं प्रॅक्टिकल आहे। प्रभुपाद म्हणतात, तुम्ही जर असाल तात्पर्यामध्ये 2nd 3rd लाईन,
हा, किंवा फर्स्ट लाईन पासूनच वाचा. वास्तविक संन्यास योग किंवा भक्ती म्हणजे, बघा प्रभुपाद किती कंपॅशनेटली ऍड करत चाललेत आपल्याकरता. त्यांनी पॅरलल ऍड केलेला आहे. संन्यास म्हणजे भक्ती योग. मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूपस्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे होय. जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते. जीव म्हणजे भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. तुम्हाला माहिती असलेल्या 3 शक्ती, अंतरंग, बहिरंग, तटस्थ. राईट. अंतरंग म्हणजे अंतरंग पार्षद, अंतरंग पार्षद नव्हे, अंतरंग शक्ती भगवानची जशी राधाराणी आहे. राईट. आणि बहिरंग म्हणजे भौतिक जगत, माया. तटस्थ म्हणजे आपण मधल्यामध्ये आहोत. म्हणजे बेसिकली हम लोग घर के दहलीज पे खड़े हैं, तो कभी झांक के इधर देखते हैं, कभी उधर देखते हैं, कभी इधर देखते हैं, कभी उधर देखते हैं, है ना. ज्यादा करके इधर ही देखते हैं भौतिक जगत में, क्योंकि आजकल ज्यादा वही डिस्प्ले होता है ना मार्केट में. जितना भी मोबाइल है, स्मार्टफोन, सोशल मीडिया, सब वही डिस्प्ले करता रहता है, आ जाओ आ जाओ आ जाओ. और कभी कभी हफ्ते में सत्संग होता है, एक दिन मंगलवार को, बुधवार को कभी क्लास होता है, तो उस दिन वो इधर का विंडो खुलता है. अच्छा आज खिड़की खुल गया इधर का. अरे यार इधर भी खिड़की है क्या? अरे पता नहीं था मेरे को. अरे इधर भी दरवाजा है, खोलो 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 खोलो. 1 घंटे के लिए ऑब्जर्व हो गया उधर. 1 घंटा खत्म हो गया, बंद. ठक. इधर का दरवाजा खुला ही रहता है, वो बंद नहीं होता है. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात, तटस्थ शक्ती जी आहे ना, ज्याला म्हणजे जे आहे ना, ते तुम्ही कधी खेळलं का तळ्यात माळ्यात काय असतं ते तळ्यात माळ्यात? मला कधी मी ऐकलंय. काय असतं सांगा मला माहिती. तुम्ही खेळलात की नाही तुम्हाला माहिती आहे तळ्यात माळ्यात नाव? कधी खेळलाय का कोणी? कोणीच नाही खेळ. करू का नको करू? अरे पण ते खेळ काय असतो मला माहित नाहीये. तळ्यात माळ्यात जंप करायचं असतं का? अच्छा. गोल केलेला असतो आणि ते तळ आणि गोळाच्या बाहेरचं माळा. अच्छा. सुखदा रणमाताजी, एज्युकेशन ऑफिसर. ओके. अशी आपली स्थिती आहे की कभी उधर कभी इधर, कभी उधर कभी उधर. प्रभुपाद लिहितात, जीव जेव्हा भौतिक शक्तीद्वारे वश होतो तेव्हा तो बद्ध होतो, आणि जेव्हा तो कृष्ण भावनावित होतो किंवा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते तेव्हा तो आपल्या वास्तविक आणि स्वाभाविक सरस्वतीमध्ये स्थित होतो. राईट. म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारच्या इंद्रियतृप्ती किंवा इंद्रियतृप्ती कर्मांना थांबवतो. आता बघा ना, सी इंटरेस्टिंग काय आहे, याचाच अभ्यास प्रभुपाद लिहितात, याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. मग आता आपण काय करतोय आज इस्कॉन मध्ये, काय करतोय? आणि तथागती म्हणजे जे काही आहेत योगी, हिमालयामध्ये तपस्या करतायत किंवा तपस्या करतायत फार मोठे, किंवा लोक काय काय व्रत करतात, काय काय करतात, हे लोक जे करतात तेच आपण करतोय ना. इस्कॉन मध्ये भक्तीमध्ये काय करतोय आपण? तेच करतोय. पण प्रभुपाद लिहितात, परंतु कृष्ण भावनाभावित व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवे व्यतिरिक्त इतर कोठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यता नसते. म्हणून ती एकाच वेळी संन्यासी आणि योगी सुद्धा असते. म्हणजे डिवोटी ऑलरेडी योगी पण आहे. योगी म्हणजे काय? जो बेसिकली आपल्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवतो त्याला योगी म्हणतात. आणि संन्यासी म्हणजे कोण? जो या जगाशी अनासक्त राहतो. राईट. कर्मफलांची आसक्त राहत नाही. मग डिवोटी काय करतो? आपल्या कर्मफलांना भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करतो. ही इज मोर दॅन संन्यासी योगी, ही इज अ डिवोटी. राईट. म्हणून तुम्हाला दिसेल ना, अमरीश महाराजांच्या प्रसंगामध्ये दुर्वास मुनी संन्यासी होते, योगी होते. राईट. पण त्या पाष्टामध्ये काय दाखवलेलं आहे की दुर्वास मुनींना आपल्या इंद्रियांवरती कंट्रोलच नाही. भूख लग गया मुझे, अभी भोजन चाहिए, मैं ना के आ रहा हूं. ठीक है. अच्छा, पहिले खा लिया तुमने? किती क्रोध, एवढा क्रोध की म्हणजे तुम्हाला आवडत नाही. एवढं तुम्ही वर्ष तपस्या केले, तुम्ही एवढं अनुष्ठान केले, तुम्हाला एवढं पण कंट्रोल होत नाही होणार. शक्यच नाही. जे भगवंतांच्या चरणांची समर्पित नाहीयेत त्यांचं जे वरकरणी रेन्युन्सिएशन, ऑफकोर्स ही इज अ व्हेरी ग्रेट योगी, बट इन दॅट पास्ट टाइम ते रिव्हील करतायत की इवन आय एम नॉट कंट्रोल्ड. मला ताबा नाहीये माझ्या मनावरती, मी कधी पण राग येऊ शकतो जर मी भगवंताचा भक्त नसेल तर. राईट. सो दॅट्स द थिंग. म्हणून प्रभुपाद येथे लिहितात, ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञान प्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो. जर मनुष्य स्वार्थवृत्तीने प्रेरित झालेल्या कर्मांचा त्याग करण्यामध्ये समर्थ नसेल तर ज्ञान आणि योगापासून काहीच लाभ होत नाही, तथाकथित वैराग्य करून.
आणि ऑफकोर्स प्रभुपाद बोलतात अशा प्रकारे डिव्होटीला भगवत प्रत्यक्ष कर्माशिवाय दुसरं काही करण्याची इच्छा नसते. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात नंतर नेक्स्ट, तो सतत भगवंतांच्या आनंद प्रत्यर्थ कर्म करण्यात संलग्न असतो. म्हणून ज्या मनुष्याला भगवंतांचे मुळीच ज्ञान नसते तो निश्चितच स्वार्थरत असतो, कारण कोणीही निष्क्रिय राहू शकतच नाही. कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात. जर तुम्ही कृष्ण भावना प्राप्त केली तर तुम्ही ऑटोमॅटिक योगी पण बनता, संन्यासी बनता, ज्ञानी बनता, सर्वात मोठे विद्वान बनता. यू बिकम एव्हरीथिंग. आय मीन यू गेट एव्हरीथिंग. राईट. जे आपण बघितलं ना, दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. छोट्या छोट्या विहिरी, त्यातनं आपण छोटे साध्य हेतू साध्य करतो. आंघोळी करता एक विहीर, पूर्वीच्या काळी असायच्या. पिण्याच्या पाणी करता एक विहीर, कुकिंग करता एक विहीर, म्हशी धुण्याकरता एक विहीर. नदीमध्ये सगळं चालतंय. मोठ्या नदीमध्ये म्हशी पण धुतल्या जातात, भांडी पण धुतात, कपडे पण धुतात. राईट. मग तुम्ही म्हणाल की पाणी घाणेरडं होत असेल ना? नाही हो, पाणी कंटिन्युअसली फ्लोईंग असतं, वाहतं असतं, ते वाहतं, त्यामुळे स्वच्छ राहतं ते. राईट. इनकन्सिबल आहे आणि तुम्हाला माहित नाही येते नदी. लाईक दॅट. मग आता हे सांगितल्यावरती भगवंत राईट सांगतात की अशा प्रकारे हा जो व्यक्ती आहे 6.2 तो संन्यासी सुद्धा आहे आणि योगी सुद्धा आहे. मग आता तिसऱ्या श्लोकापासून भगवंत सांगतात की आता अष्टांग योगामध्ये काय काय स्टेजेस आहेत. अष्टांग योग करताना आपण कुठले कुठले पालन गोष्टी केल्या पाहिजे. श्लोक नंबर 3 वाचा. श्री राधा मंजरी माताजी वाचा. श्लोक नंबर 3. आरुरुक्षं योगं कर्म कारणमुच्यते. योग आरूढस्य तस्य एव क्षम कारणमुच्यते. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म आणि ज्याने उर्गीच योग साध्य केले आहे त्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन नसल्याचेच म्हटले जाते. हरे कृष्ण. योग सिद्धी आलेली आहे वाटतंय ना. ठीक आहे. तर 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत इथे. 2 टर्म तुम्हाला दिसतील, आरुरुक्ष आणि आरुरुड. ठीक आहे. आरुरुक्ष आणि आरुरुड या 2 टर्म्स दिलेले आहेत. आता तुम्हाला त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगेन, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते अष्टांग योगाच्या 8 स्टेप्स असतात. बरोबर आहे. देयर आर टोटल 8 स्टेप्स इन अष्टांग योगा. तुम्हाला ऑलरेडी आय थिंक सांगितलेले आहेत मी. यम, नियम, आसन, प्राणायाम या 4 झाल्या. पहिल्या यम, नियम. यम म्हणजे डू, नियम म्हणजे डोंट्स. बेसिकली डू अँड डोंट्स. यम नियम. यम नियम. आसन म्हणजे आसन. प्राणायाम म्हणजे श्वासोच्छ्वास कंट्रोल करणे, ब्रिदिंग. या 4 झाल्या. यम, नियम, आसन, प्राणायाम. नंतर असतं प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. प्रत्याहार म्हणजे बेसिकली आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांच्या वस्तूपासून विड्रॉ करणे, त्यांच्याजवळ जाऊ न देणे, त्याला म्हणतात प्रत्याहार. एकदा आपण मग इंद्रिय विषयांच्या वस्तूंपासून विलग झालो की मग धारणा म्हणजे ध्यान करायला चालू करायचं. दिस इज प्रिलिमिनरी स्टेज ऑफ ध्यान. धारणा, मग ध्यान, आणि मग ध्यान जेव्हा परिपक्व होतं तेव्हा त्याला म्हणतात समाधी. सिंपल. राईट. तर इथे प्रभुपाद लिहितात, प्रभुपाद सांगतात राईट, हे आता अशा 8 स्टेजेस आहेत. याच्यामध्ये यम, नियम, आसन आणि प्राणायाम ह्या ज्या 4 स्टेजेस आहेत, तो व्यक्ती जेव्हा कर्मयोगी असतो ना, म्हणजे संसारामध्ये जेव्हा असतो ना, संसारामध्ये राहताना तेव्हाच तो या 4 गोष्टी करत असतो. यम, नियम, आसन, प्राणायाम. कारण ह्याच्याकरता घर सोडायची गरज नाहीये. यम, नियम, आसन, प्राणायाम करता तो गृहस्थीमध्ये राहून करू शकतो. अष्टांग योगाच्या हे 4 पहिल्या स्टेप, त्याला बेसिकली म्हणतात आरु वृक्ष. म्हणजे ह्या त्याच्यामध्ये बिगिनर लेवलला ह्या गोष्टी केल्या जातात. राईट. बेसिकली तो स्टेप चढतो ह्या 4. आणि आरुरूढ म्हणजे मग आता आरुरूढ स्टेज म्हणजे बेसिकली ऍडव्हान्स स्टेज. ऍडव्हान्स स्टेज मध्ये पुढच्या 4 प्रोसेस करायच्या असतात. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तेव्हा मात्र घर सोडावं लागतं. कारण तुम्हाला प्रत्याहार करायचा आहे, इंद्रिय तृप्तीच्या विषयांपासून आपलं मन दूर करायचं, तर घरामध्ये थोडी करू शकणार तुम्ही. बघा याच्यात तुम्हाला सिक्रेट भेटतंय काय आहे बघा. तुम्ही सांगा तुम्हाला काय कळलं याच्यामध्ये. एक अष्टांग योगी त्याला घर सोडावं लागतं प्रत्याहार करण्याकरता.
पुन्हा ऐकून घ्या, एक अष्टांग योगाला प्रत्याहार करण्याकरता घर सोडावं लागतं, प्रत्याहार ध्यान धारणा समाधी करण्याकरता. पण भक्तयोगीला घर सोडावं लागत नाही प्रत्याहार करण्याकरता. काय फरक आहे? अष्टांग योगी काय म्हणतो, ये इंद्रिय तृप्ति की वस्तु मेरे लिए नहीं है, मेरे लिए नहीं है, मुझे उससे विलग होना है, अच्छा खाना नहीं चाहिए, अच्छा सोने की जगह नहीं चाहिए, म्हणून जंगलात जायचं, जंगलात बसायचं. इथे झोपायला ठीक जागा नसते, जिथे पंखा चालत नाही, एसी चालत नाही, गरम तर गरम, थंड तर थंड, थंडे पाणी में तो थंडे पाणी में विश्वामित्र मुनी करायचे गंगोत्रीमध्ये 6 महिने थंड पाण्याच्या आतमध्ये माने एवढं पाणी टाकून, चिल -डिग्री मायनस मध्ये, फ्रीज मध्ये बसून बघा एक दिवस, हात टाकून बघा फ्रीज मध्ये 4 तास, हरी बोलवला हाताचा. विश्वामित्र मुनी गंगोत्रीमध्ये 6 महिने पाण्याच्या आत बसायचे, कडक, तपस्या करूंगा मैं, कैसे मेरे को सिद्धी प्राप्त नहीं होगी. आणि जेव्हा उष्णता असायची, म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये कडक उन्हामध्ये बसायचं, आपल्या 4 बाजूने अग्नी लावायची, 4 बाजूने अग्नी, वरना कडक 60 डिग्री, आपल्याकडे 45 डिग्री असतं कधी कधी सूर्य, 50 डिग्री कडक सूर्यामध्ये बसायचं आणि तप करायचं. तो ये घर में नहीं कर सकते ना. आपके अगर घर वाले लोग देखेंगे, अरे पंखा लाओ गरम हो रहा है उसको, बेसिकली अटॅचमेंट्स. तर योग घरामध्ये राहून करता येत नाही, पण भक्ती घरामध्ये राहून करता येते. हेच तर रहस्य आहे ना. हो, काय फरक आहे सांगा मला. एक भक्त योगी घरामध्ये राहून प्रत्याहार करू शकतो, पण अष्टांग योगी घरामध्ये राहून प्रत्याहार करू शकत नाही. भक्त योगामध्ये काय विशेषता सांगा, का करू शकतो ते? प्रत्यक्षाने पाटील माताजी, टेम्पल प्रेसिडेंट, शिरपूर. हरे कृष्ण. तुमचं टेम्पल ओपनिंग झालं की नाही? कधी आहे? लवकरच. अच्छा, महाराजांची वाट बघते वाटतं. जेव्हा आपण गुरु प्रत्यर्थ कार्य करतो तेव्हा आपण ऑलरेडी प्रत्याहारच्या स्टेज मध्ये उतरलो. जो मेरे गुरु को प्रसन्न करता है, जो मेरे भगवान को प्रसन्न करता है, वही चीज मैं लूंगा, वही चीज खाऊंगा, वही चीज पहनूंगा. आणि भगवान को क्या पसंद है? भगवान ने गीतेत का सांगितले, पत्रम पुष्पम फलम तोयम. तो अंडा मछली मांस खाना बंद हो गया, अपने यहाँ प्रत्याहार हो गया भाई. भगवान ने कहा है, प्रभुपाद ने 4 नियम देके रखे, भागवत में दिया है, नो इलिसिट सेक्स, नो मेडिटेटिंग, नो गैम्बलिंग, नो इंटॉक्सिकेशन. तर त्याने काय झालं, ऑलरेडी प्रत्याहार झाला ना. म्हणजे आपण जेव्हा भगवंत प्रत्यर्थ जीवन जगतो, कीपिंग भगवंत इन कृष्ण इन सेंटर, वी आर ऑटोमेटिकली डूइंग प्रत्याहार. अच्छा, भगवान को कॉफी पिला सकते हैं? नहीं, कॉफी नहीं पिला सकते. भगवान को हर्बल टी पिला सकते हैं. अच्छा, सिनेमा देखने की इच्छा हो रहा है, लेकिन कृष्ण कहते हैं मनमना भवन भक्तो, मैं पिक्चर नहीं देखता हूँ. कृष्ण क्या करते हैं, भागवत पुराण दिखाते हैं, ये देखो आप, अपने आप प्रत्याहार हो जाता है. अच्छा, मुझे ना बहुत नींद आ रहा है, सुबह के 5 बज गए हैं. नहीं, अभी कृष्ण उठ गए हैं ऑलरेडी, उनको उठा के मंगल आरती करना है. उनका आरती के लिए कृष्ण रेडी हो गए. आप रेडी हैं क्या? कृष्ण रेडी हो गए. चलो उठो. अपने आप प्रत्याहार हो गया. राइट. सो लाईक दॅट इथे प्रभुपाद तुम्हाला सांगतील या तात्पर्यामध्ये 6 पॉइंट कुठे गेला, या 6.3. तर ह्या ज्या पुढच्या स्टेज आहेत, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हा व्यक्ती कुठे करतो? वनात जाऊन करतो. त्याला म्हणतात आरूढ, ऍडव्हान्स स्टेज. मग त्याला ते आपलं घरदार सगळं सोडून जावं लागतं, काम सोडून वनात. मग आता ह्या सेक्शन पासून 6.4 पासून पुढे, बेसिकली 6.9 पर्यंत आणि पुढे फर्दर, ह्या सगळ्यामध्ये सर्वात क्रिटिकल एलिमेंट काय आहे? योग पद्धतीमध्ये सर्वात क्रिटिकल एलिमेंट आहे माइंड. कारण मन मानणार नाही. मन म्हणेल, अरे ऐसे कैसे छोड़ दूं यार, इतने साल से मैं इस घर में रहता हूँ, यही कुर्सी में बैठता था मैं और यही प्रकार की सब्जी खाता था, अभी जंगल में जाऊंगा थोड़ी कोई सब्जी बना के देगा आपको. आपल्याला बोलता नाही, सिंपल गोष्टी आहेत, पण तुम्हाला माहित नाही. दीज आर द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट गोष्टी. आम्हाला कळतात ना. आता आम्ही त्या आश्रमामध्ये राहतो, कधी जर एखादी नावडती भाजी बनवली असेल किचन मध्ये, त्या दिवशी ऍटलिस्ट एक वेळा तरी मनात ना एक थॉट क्रॉस होणार, ये ऐसा क्यों करते हैं लोग, इतना कष्ट क्यों देते हैं लोगों को. ये किचन में इतना कष्ट क्यों दिया जा रहा है हमको. बिकॉज आत्मा जाया सुता गारा पशु द्रवण बंधुषु, उसके लिए ना जाया है, ना आगार है, ना सुत है,
ना पशु है, ना द्रविण, ना बंधु। एक वैरागी के लिए क्या बच गया है? केवल उसका शरीर। सारा फोकस शरीर पे आ जाता है। अरे थोड़ा नींद होना चाहिए, अरे प्रसाद में, है ना। मग असं कधी कधी लोक इरिटेट होतात, यही सब्जी बनाया आज, हे भगवान आज उपवास है मेरा, भगवान शक्ति देना मुझे उपवास करने के लिए आज। है ना। असं तुम्हाला तुम्हाला वाटत कधी असं? अरे बापरे, तुम्हाला पण होतं का? म्हणजे तकलीफ हर जगह पे है, पण तुम्हाला तो ऑप्शन आहे ना, जे पाहिजे ते बनवायचं ना। ऑप्शन नाहीये, आज जो पसंद आएगा बनाओ। अच्छा आज मुझे मेथी की सब्जी चाहिए, मेथी नेहमी सांगत असतो मी। तो मेथी की सब्जी बनेगी नहीं बनेगी आपके घर में? ऑन डिमांड नहीं बनती है क्या? बनती है। कुछ काही लोक म्हणतात बनते, कुछ लोक म्हणतात नाही बनत, काही लोक नुसते बघतायत का आता मागणं काय आवाज येत असेल, हे जो बना है मेरे पसंद का ही बनेगा, लेक्चर सुन के ज्यादा कन्वर्ट मत हो जाओ। राइट। सो दिस इज द वे माइंड इज द मोस्ट क्रिटिकल एलिमेंट, आणि त्या माइंडला कसं कंट्रोल करायचं आता हे याच्यामध्ये चालू आहे सेक्शन, है ना। ऑफकोर्स इथे प्रभुपाद या तिसऱ्या तात्पर्यामध्ये तिसऱ्या श्लोकाच्या आपल्याला 9 पर्यंत श्लोक पुरे करायचे, ठीक आहे। 15-20 मिनिटात पूर्ण होऊन जातील। पेशन्स ठेवा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। राईट। या प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीला योग म्हटले जाते। या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल, जे आपण ऑलरेडी स्टडी केलेली योग शिडी, राईट। त्यामध्ये सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो। या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेतून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्कार, त्या उन्नत अवस्थेची उन्नती होते, राईट। मग त्याला वेगवेगळी नावं आहेत, प्रभुपाद लिहितात खाली, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग, राईट। आणि त्याच्यामध्ये प्रारंभिक स्टेजला योग वृक्ष म्हणतात आणि ऍडव्हान्स स्टेजला म्हणतात योग रूढ, लाईक दॅट। पण प्रभुपाद लिहितात, है ना, सेकंड पॅराग्राफ मध्ये प्रभुपादांनी दिलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला ध्यानस्थ होण्याकरता बऱ्याच क्रिया कराव्या लागतात, है ना। सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते, राईट। मग प्रभुपाद खाली लिहितात, तथापि कृष्ण भावनामयी मनुष्य ध्यानापासूनच ध्यानाच्या स्तरावरती स्थित असतो, कारण तो श्रीकृष्णाचे निरंतर स्मरण करत असतो आणि श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते। चलता ना आपलं दिवसभर 16 राउंड चलते रहते दिमाग में। 4 माला हुआ है, 8 माला हुआ है, 12 माला हुआ है, 16 माला हुआ है, आगे थोड़ा करना है और चैंटिंग। समहाऊ आपलं असोसिएशन कधी कधी असं असतं की 16 जरी झालं तरी आपल्याला लोक प्रेशर देतात कि अरे यार सब लोग तो 16 से ज्यादा करते हैं यार, कोई 20 करता है, कोई 25, कोई 30, कोई 40, कोई 50, कोई 60, कोई 64, और मैं करता हूँ 16, अभी रात को 10 बजे पोस्टिंग करता हूँ। वो गिल्ट फील होता है नेचुरली, अरे यार सब लोग इतना करते हैं और मैं इतना ही करता हूँ यार, कल से मैं करूंगा, बिकॉज द मेडिटेशन इज कंटिन्यूअसली गोइंग ऑन कि इम्प्रूव करना है, एंड इवन स्काई इज द लिमिट। किती इम्प्रूव करणार है? 64 ज्याने लिमिट कॅच केलेलं आहे, मला तरी असं वाटतं की असंच चालू निरंतर ध्यान। ये चैंटिंग 16 भी हो गया, अच्छा भी हो गया, फिर भी अभी तो कुछ भी नहीं हुआ है यार। बाकी लोग इतना जप करते हैं, कैसे जप करते हैं, घर गृहस्थी का काम पूरा करके इतना जप करते हैं, है ना। तो हमको भी करना पड़ेगा, ये तो 16 तो कुछ भी नहीं है उसके सामने, राइट। आणि जे बिचारे 4-8 वाले काय लोक ऍड झालेत त्याच्यामध्ये, ते लोक तर कधी कधी पोस्टिंगच नाही। बरेच लोकांना मी ऍड केलं होतं त्यांना इन्स्पायर करण्याकरता। कधी कधी बहुत पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही इफेक्ट असतात। पॉझिटिव्ह इफेक्ट आहे की लोक एकदम इंस्पायर होतात, काही लोक एकदम बेचारे अरे यार मैं तो 4 ही करता हूँ, कैसे पोस्टिंग करूँ, ऊपर आया 64 राउंड्स कंप्लीटेड, नीचे में मेरा 4 माला कंप्लीटेड, बट स्टिल वी डू इट, राइट। बट अपन करायला पाहिजे, बिकॉज दैट्स ओके। मैं अभी यहाँ पे हूँ, मैं भी एक दिन धीरे धीरे बढ़ूंगा, आगे 16 पे आऊंगा। सो लाईक दॅट भक्त हा काय असतो, अगोदरच कृष्ण भावनेच्या स्टेजवरती समाधीमध्ये पोहोचलेला असतो, राईट। नाव 4 नंबर वाचा। मग आता ही प्रक्रिया जी चालू होते योगारूढ स्टेज, योगारूढ म्हणजे बेसिकली ट्रेनिंग द माइंड टू बिकम डिटॅच्ड। आता आपल्याला समाधी प्राप्त करायची आहे, राईट। ती चालू होते श्लोक नंबर 4 पासून। श्लोक नंबर 6.4 वाचा श्रद्धा माताजी, 6.4 वाचा। वाचा 6.4
श्रद्धा माताजी तुम्हालाच म्हटलं मी. हरे कृष्ण. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्म स्वनुष अनुसज्जते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढास्तदोच्यते. ट्रान्सलेशन. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तेव्हाच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मांमध्येही प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 3 स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये, 3 स्टेजेस. ठीक आहे. इंद्रिय तृप्तीपासून विरक्त होण्याच्या 3 स्टेजेस आहेत. तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात का? तुम्हाला तर आटली जाता 1 तास झाला असेल. मला आता ऍक्च्युअली 4-5 तास झाले क्लास घेऊन, म्हणजे इकडून तिकडून नेक्स्ट करत. त्यामुळे मी थोडं सॅच्युरेट झालोय, पण तुम्ही नाही झालात मला वाटतंय. तुम्ही असाल ना जागेवर, आहात ना? बोला एकदा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम हरे हरे. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या टाइमला बोलतायत. म्हणजे लोक थोडेसे थकलेलेच आहेत. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. आपण 5-10 मिनिटं आहेत ना, अजून 8:50 झालेत. 10 मिनिटांनी आपण पूर्ण करू क्लास. ठीक आहे. त्या आईने बाळाला करते उगी बाळा, होईल वेळ होईल तुला. ठीक आहे. तर इथे 3 स्टेजेस आहेत. एक पहिली स्टेज आहे, प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये अनुवादामध्ये, जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या नंबर 1 भौतिक इच्छांचा त्याग करतो. दिस इज नंबर 1. मार्क करून घ्या तिथे. 1 नंबर. सर्वात पहिले काय करायचं असतं आपल्याला? भौतिक इच्छांचा त्याग करायचा असतो. नंबर 1. नंबर 2, तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मामध्ये, तेवढं तिथेच दुसरा पॉईंट पूर्ण होतो. राईट. म्हणजे, आणि तिसरा पॉईंट आहे सकाम कर्मांमध्ये प्रवृत्त होत नाही. आता तुम्ही म्हणाल की याच्यात काय फरक आहे? इंद्रिय तृप्त आणि सकाम कर्मामध्ये दोघांमध्ये फरक आहे. सर्वात पहिली काय आहे की आता ह्या क्षणाला आपण कुठल्याही इंद्रिय तृप्तीचे कार्य करायचं नाही. दिस इज नंबर 1. भौतिक इच्छांचा त्याग. इच्छा म्हणजे काय आहेत? आपण त्या डेव्हलप करून ठेवलेल्या आहेत इच्छा. राईट. इच्छा आपण घालून टाका मनातनं. बरोबर आहे? प्रत्यक्ष नितीन पाटील माताजी. इच्छा घालून टाकायच्या मनातनं. दुसरी गोष्ट, आता ऍट धिस मुमेंट मला काही इंद्रिय तृप्तीचे साधन भेटलेलं आणि मी इंद्रिय तृप्ती करू इच्छितो, ते मला सोडायचंय. क्लिअर? 2 तर गोष्टी क्लिअर झाल्या. तिसरी गोष्ट आहे, सकाम कर्मामध्ये मला प्रवृत्त व्हायचं नाही. सकाम कर्म म्हणजे काय? की मी आत्ता काहीतरी करतो ज्याने मला इंद्रिय तृप्ती भविष्यामध्ये भेटेल. बेसिकली फ्युचर प्लॅनिंग, म्हणजे फ्युचर करता आपण कार्य करतोय. समजा आता मी कंपनीमध्ये काम करत असेल तर पगार महिन्याच्या एंडला मी मेडिटेट करत असतो. पगार आएगा, मैं काम करते जाऊंगा, पगार आएगा और फिर एंजॉय करूंगा. राइट. सो दैट इज फ्यूचर के लिए हम अभी कुछ कर्म करते हैं, हमें वो भी त्यागना है. मन में इच्छा त्यागनी है. फर्स्ट, इस समय अभी कोई अगर इंद्रिय तृप्ति की चीज इमीडिएटली सामने है, उसके मैं इंटरेक्ट करना चाहता हूँ, उसको भी रोकना है. तीसरा, भविष्य के लिए भी कोई कार्य नहीं करना है ऐसा जिससे भविष्य में मुझे इंद्रिय तृप्ति मिले. लोग करतात, अभी नहीं करूंगा मैं और मेरे मन में कोई इच्छा नहीं है, लेकिन भविष्य के लिए मुझे चाहिए. आणि दॅट्स व्हॉट यांच्यासोबत होतं. कोणासोबत? जे अष्टांगयोगी आहेत ना, किंवा जे तथाकथित मोक्ष प्राप्त करतात, त्यांचं काय हेच प्लॅनिंग चालू असतं. अभी हमें कुछ नहीं प्राप्त करना है, संसार से विरक्त होना है, मोक्ष प्राप्त करके क्या करना है? भगवान में विलीन होना है. हम भगवान बनेंगे और परमानेंट पीस प्राप्त करेंगे. बेसिकली सेंस ग्रेटिफिकेशनचा हाइट है ते. मतलब खुद जाके मजा करना चाहते हो, ब्रह्म ज्योति में जाके बैठ के आराम करना चाहते हो, जबकि जीवात्मा आराम करने के लिए नहीं बना है. अगर कोई नौकर बोलेगा गुरुजी आज मैं काम कर रहा हूँ, अच्छा काम करूंगा ताकि कल मैं आराम कर सकूं, ये भौतिक जगत में लोग बोलते हैं, क्योंकि ये सेम टेंडेंसी इज देयर. यही टेंडेंसी लोग बोलते हैं पेंशन मिलेगा, पेंशन मिलके आराम करके खाऊंगा. स्पिरिच्युअल लाइफ मध्ये पेंशन नसते. बिकॉज देयर इज नो रिटायरमेंट, सो देयर इज नो पेंशन. रिटायरमेंट कभी मिलता ही नहीं है तो पेंशन कैसे मिलेगा? अरे वहां पे इंस्टेंट पेमेंट मिलता है, क्यों पेंशन के पीछे पड़े हो? इंस्टेंट पेमेंट. आज चॅन्टिंग किया, इमिडिएटली आपल्याला ब्लिसफुल वाटणार आहे. पेमेंट इज राईट देअर. यू डोंट हॅव टू वेट फॉर दॅट. राईट. म्हणून या 3 स्टेजेस आपल्याला काय करायला लागेल? यथाही न इंद्रियर्थेषु न कर्म स्वनुसज्जते. 3 गोष्टी. फर्स्ट, सेकंड आणि तिसऱ्या लाईनला सर्व संकल्प. असा जो व्यक्ती आहे तो काय आहे? योगारूढ मध्ये स्थित झालेला आहे. कठीण आहे,
कठीण आहे फार, ड्राय कठीण आहे, म्हणजे जर बिना भगवंतांच्या भक्तीचं कठीण आहे फार. प्रभुपाद येथे लिहितात, पण जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो स्वतःही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम करामध्ये संलग्न होत नाही. अन्यथा कर्म केल्या वाचून राहूच शकत नसल्यामुळे त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते. राईट. कृष्ण भावनेशिवाय तो सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्माच्या शोधात असतो. परंतु श्रीकृष्ण भावनावाईक मनुष्य श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरता सर्व काही करू शकतो आणि त्या योगे तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही त्याला योगरूप सपनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत होण्याची, भौतिक मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात, जे अष्टांग योग करतात. सी मेकॅनिकल जे आहे ना, मैं माइंड को कंट्रोल करूंगा, माइंड सेंस ग्रेटिफिकेशन का ऑब्जेक्ट है, नहीं चाहिए मुझे, नहीं चाहिए, मैं भविष्य के लिए कोई प्लानिंग नहीं करूंगा, हे काय मेकॅनिकल आहे. मैकेनिकल तुम्हाला समजतं का? यांत्रिकी. म्हणजे मैं अपने स्व बल से उसको प्राप्त करना चाहता हूँ, मतलब कंट्रोल करना चाहता हूँ, ऐसा नहीं होता है. When you surrender to Krishna, then Krishna takes the charge. मायेला आपल्या वशमध्ये ठेवणे आपल्या हातात आहे का आपल्या हातामध्ये? अपने हाथ में केवल इतना है, भगवान को सरेंडर करो, भगवान माया का चार्ज लेंगे, भगवान माया को बोलेंगे उधर रहे, उसको हाथ नहीं लगाने का. ये डिवोटी अभी थोड़ा सीरियस हो गया है. अभी चैंटिंग करता है बराबर, ठीक है, पढ़ाई भी करता है, सेवा करता है, सीरियस हो गया है, और मोर देन दैट भक्तों का अपराध नहीं करता है, इज वेरी सीरियस. उसको छोड़ दो, ठीक है. अच्छा, उधर देखो दूसरा भक्त, देखो कैसे भक्तों को गाली दे रहे हैं, पकड़ो उसको, पकड़ो पकड़ो, जल्दी पकड़ो, तो उसको माया पकड़ लेती है. राइट. इसीलिए दैट्स व्हाई इथे प्रभुपाद तात्पर्य, सुंदर तात्पर्य आहेत, यु नो. आणि जर तात्पर्य नसते तर आपल्याला काय कळणार दगड. म्हणजे श्रीकृष्णाने गीता सांगितलेली आहे, श्रीकृष्णाचे शब्द आहेत, पण श्रीकृष्णाचे शब्द काय आहेत? एकदम कंडेन्स्ड वैदिक उपनिषदचा सार आहे तो. कसं कळणार आपल्याला भगवंतांच्या भक्तांशिवाय? आणि भगवंतांनी मुद्दामून असं बनवून ठेवलेलं आहे जेणेकरून आपण नम्र होऊन भगवंतांच्या भक्तांच्या चरणांशी शरण घेऊ की समजाव मुझे यार, समज में नहीं आ रहा, समजाव. राईट. नंतर मग प्रभुपाद म्हणतात, पुढे भगवंत म्हणतात 5th वर्स मध्ये, आता कोण वाचेल? हा, प्रबंध जाधव प्रभुचा श्लोक नंबर 5. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. उद्धरेत आत्मनः आत्मनाम आत्मनाम अवसादेत आत्मा एव हि आत्मनः बंधु आत्मा एव रिपु आत्मनः. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रुही आहे. यस. मग भगवंत म्हणतात, देखो इस प्रकार हमें क्या करना चाहिए, मन को नियंत्रित करना चाहिए. झालं, माइंड कंट्रोल संपलेला आहे यांचा. 9 वाजायला आले का? 8:57 झालेत. राईट. श्लोक नंबर 5. येस. आपण पुढे जायचं की थांबायचं? तुम्ही बोला. थांबायचं? पूर्ण करा प्रभूजी. 9 पर्यंत बोलले तर कम्प्लीट करा. मला वाटलं मला आराम ब्रेक भेटेल. ओके 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 ओके, आपण घेऊया. राईट. येस. तर इथे भगवंत म्हणतायत की मन योगा प्रक्रियेमध्ये काय आहे? सेंट्रल आहे. म्हणून सगळ्या गोष्टी कशाला रिव्हॉल्व होतात? मनाशी रिव्हॉल्व होतात. इव्हन आपल्या भक्तीमध्ये सुद्धा सब चीजें मन के इर्द गिर्द घूमती है. मन को कंट्रोल करना है. मन इसलिए म्हणून काय म्हणतात, आपले आचार्य बरेच जे भजन करतात काय करतात, अमरीश महाराज काय म्हटले, सवय मन कृष्ण पदार विंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. किंवा आपल्या गोविंद घोषचं भजन आहे ना, भजय रे मन श्री नंदन नंदन अभय चरणार विंदरे. ये मेरे मन पागल मत बन, भगवान की सेवा में लग जा. अभय चरणार विंद, जो अभय प्राप्त कराएंगे. नहीं तो इस संसार में डर ही डर है मन को. राईट. अशा मनाला जर आपल्याला मित्र बनवायचा असेल तर काय करायला आपल्याला? भगवंतांच्या सेवेत लावा लागेल. त्याशिवाय तो मित्र बनवू शकत नाही. राईट. मग आता तुम्हाला दिसेल याच्यामध्ये, स्पेशली या श्लोकामध्ये आणि पुढच्या श्लोकामध्ये, यु नो, आता हे तात्पर्य तुम्ही जर जाल, टेक्निकल गोष्टी घेत नाही मी, पण प्रभुपाद दुसऱ्या लाईनला लिहितात,
योगा अभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी आत्मा हा शब्द मनाचा निर्देश करतो, राईट, आत्म्याचा नव्हे. या ठिकाणी त्याला रेफर केलेलं आहे मनाला. मन संयमित करणे आणि इंद्रिय विषयावरील आसक्तीपासून मन काढून घेणे हा आहे, राईट, योगाचा उद्देश. अशा प्रकारे आपण मनाला प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते बद्ध जीवाचा अज्ञानाच्या दलदलीतून उद्धार करू शकेल. भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियांच्या अधीन होतो. वस्तुतः मनामुळेच विशुद्ध जीव भौतिक अस्तित्वात गुरफटून जातो. अँड सो फॉर्थ. प्रभुपादांनी अशा प्रकारे लिहिलेलं आहे. प्रभुपाद पुढे एक लाईन लिहितात, म्हणून मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते भौतिक प्रकृतीच्या झगमगाटीने आकर्षित होणार नाही आणि या प्रकारे बद्ध जीवाचे रक्षण होऊ शकेल, राईट. आणि प्रभुपाद पुढे लिहितात, यातून नेक्स्ट यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अगर निरंतर हमारे मन में भगवान का नाम का जप चलेगा, भगवान की सेवा का प्लानिंग चलेगा, तो मन के लिए एक अच्छा सब्सटेंशियल गोल मिलता है. त्याला एक उद्देश प्राप्त होतो की मुझे ये चीज करना है. आणि जर त्याला आपण उद्देश दिला नाही तो बिचारा भरकट राहतं, यहां से वहां से यहां, दुनिया भर में भटकता रहता है वो, राइट. लाईक दॅट. आणि मग पुढे 6वा श्लोक. आपण 6वा श्लोक पूर्ण करू, ठीक आहे. येस, 6वा श्लोक वाचा. गोपीगण माताजी वाचा, श्लोक नंबर 6. हरे कृष्णा. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. त्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी तेच मन हे परम शत्रू असते. हरे कृष्ण. यस, किती कठीण श्लोक आहे, राईट. ज्याने मनाला जिंकलेला आहे तो त्याचा बेस्ट फ्रेंड आहे, व्हेरी इंटिमेट क्लोज फ्रेंड, बिकॉज देन ही इज हेल्पिंग हिम टू फोकस ऑन कृष्ण. पण ज्याने मनाला जिंकलं नाहीये बिचारा, त्याच्याकरता काय आहे, तो कुणासोबत राहतोय, आपल्यासोबत एक कोबरा सापाला घेऊन बसलेला आहे, भयंकर जहरीला सांप, उसके साथ रह रहा है और वो सांप कभी भी आपको डस सकता है, राइट. कभी भी मृत्यु हो सकती है हमारे आध्यात्मिक जीवन में अगर उस सांप को हमने दांत उखाड़ के नहीं फेंक दिए उसके, राइट. त्याचे दांत आहेत विषारी, विषदंत आपण जोपर्यंत काढून फेकत नाही तोपर्यंत तो खतरनाक जहरीला अटॅक करेगा हमारे ऊपर. आणि ह्या तात्पर्यामध्ये नाही, सॉरी, ती गोष्ट पुढे कुठेतरी येते की मागे गेली आपल्याला. ती याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की पक्षाची चिमणीची गोष्ट आपल्याला गेली नाही ना अजून, तो पुढे येईल. ते प्रभुपाद पुढे देतील चिमणीची गोष्ट. चिमणीची अंडी एकदा समुद्र काय करतो, घेऊन टाकतो आपल्या ह्याच्यामध्ये, पाण्याच्या प्रवाहामध्ये. चिमणीने अंडी दिलेली असतात आपली समुद्राच्या किनारी. चिमणी म्हणते, अरे मेरे अंडे, मेरे बच्चे. समुद्र म्हणतो, समुद्र काय बोलतच नाही, तिला कळतं समुद्राने घेऊन टाकले. समुद्राला म्हणते मेरे अंडे दे, नाही तो त्याला पाणी सुखा दूंगी. क्या सांगितलं पाणी काढत असतो. येस. मग जेव्हा चिमणी म्हणते की मेरे अंडे दो, समुद्र म्हणतो नाही दूंगा. चिमणी म्हणते मी तुझं पाणी आटवणार. आता चिमणी कोण आणि समुद्र कोण, मला कळतं का? ही तुलना ते उदाहरण नंतर येईलच, पण येथे रेफरन्स जोडतो त्याचा आपला. आपलं मन म्हणजे काय, सागर, समुद्र, आणि आपली अंडी बेसिकली कृष्ण भावना. तिचे बीज जे आध्यात्मिक गुरुने आपल्या हृदयामध्ये रोवलेलं आहे, ते बीज आपण त्या समुद्रात हरवलेलं आहे. आणि आपण मनाला म्हणतो, ये मन भक्ति दिया था गुरु ने मेरे, देना वापस मेरे को, तू क्यों चुरा के लेके गया. समुद्र बोलता है नहीं दूंगा. आपण काय म्हणतो, मैं तुझे दिखाता हूं कल से, ऐसा चैंटिंग करूंगा कि तेरा पूरा पानी सुखा दूंगा. यार करो ट्राई, पिछले 10, 15, 20, 25, 30, 50 साल से ट्राई करोगे लोग, समंदर नहीं सुकेगा ऐसे, राइट. म्हणजे आपला जो प्रयत्न आहे मनाला कंट्रोल करायचा तो तेवढाच आहे जेवढे चान्सेस त्या चिमणीला समुद्राचं पाणी आठवण्याकरता जेवढे चान्स, तिला काय चान्स होता, किती पर्सेंटेज आहे सक्सेस, ऑलमोस्ट नील, 0. पण काय होतं, दॅट्स मिरॅकल. भक्ती म्हणून भक्ती मार्ग असा आहे, जेव्हा आपण दुसऱ्यांवरती आश्रित असतो, that's the whole process of cooperation and living together that attracts कि अरे ये भक्ति इतना स्ट्रगल कर रहा है, अरे बुलाओ इसको, बुलाओ यहाँ.
आणि मग आपली भक्ती स्टार्ट होते. जोपर्यंत आपण दुसऱ्या भक्तांना ऍक्सेस देत नाही आपल्या स्पिरिच्युअल लाईफचा, आपण सगळे काय करतो ना, मेरा जीवन मेरा अकाउंट है, चाबी लगा के रखूंगा मैं क्या करता हूँ, मैं क्या खाता हूँ, मैं कहाँ जाता हूँ. अरे क्यों ऐसा कर रहे हो? अभी जब आप भक्ति में आए हो तो अभी आपका जीवन आपका नहीं रहा, अभी आपका जीवन कृष्ण का हो गया है, कृष्ण के भक्तों का हो गया है. उनको पूरा अधिकार देना पड़ेगा हमें भक्तों को और कृष्ण को कि आप मेरे जीवन में इंटरफियर करो. मेरे जीवन में मेरा जो अलग अलग लॉकर मन लगा कर रखा है ना अनेक अनेक जगह पे, वो सारा लॉकर का चाबी दो उनको, खोलो, देखो आज कितना पैसा जमा किया है, कितना जमा किया रे? नहीं वो थोड़ा थाईलैंड जाने का है. क्यों थाईलैंड जाएगा? अरे मायापुर यात्रा जा रहा है, थाईलैंड जाएगा उस समय? नहीं यात्रा पे आ रहा हूँ ना, मैं आ रहा हूँ ना, यात्रा पे आता हूँ ना. थाईलैंड वो देखता हूँ, बाद में देखता हूँ. अशा प्रकारे अनेक अनेक गोष्टी आपण लपवतो, त्याने आपल्याला त्रास आहे. आपण दिलं पाहिजे ऍक्सेस. गरुडजीना, चिमणीने पण ऍक्सेस दिला. चिमणी म्हटली, चिमणीने प्रयत्न केला तेव्हा गरुडजी आले, म्हटले अरे मेरी सिस्टर, मेरी बहना, अभी दिखाता हूँ समंदर को. क्या रे अंडे नहीं देता है क्या? समंदर देता हूँ यार, ले लो लेके जाओ. त्याच प्रकारे जेव्हा आपण स्ट्रगल करू आणि आपल्या जीवनाला इंटरफेअर करण्याकरता ऍक्सेस देऊ आपण भक्तांना, तेव्हा भक्त इमिडिएटली ऍक्शन घेतात आणि इन्स्टंटली आपल्याला उचलतात भौतिक जगातल्या दलदलीतनं. प्रोव्हाइडेड आपण जास्त क्रिटिकल व्हायचं नाही, भक्तांची जज करायचं नाही, ऑफेन्सेस तर डेफिनेटली करायचे नाही. कधी चुकून होतात माफी मागायची, आणि मग भगवंताचे भक्त कृपाळू असतात, माफी करतात लगेच. अरे कोई बात नाही, गलती से हो जाता है, दॅट्स ओके. इनफॅक्ट ते ऑफेन्स घेतच नाही, राईट. तर असा चान्स आपल्याला आहे जो चान्स चिमणीला होता. प्रोव्हाइडेड आपण सरेंडर करू आणि प्रयत्न करू, तेव्हा भगवंत आपल्याकरता उभे आहेत, राईट. सो लाईक दॅट. आपण ह्याचं तात्पर्य आणि 2-3 गोष्टी उरलेल्या आहेत ते आपण नेक्स्ट ला कव्हर करू. अशा प्रकारे आपण जप करत राहा आणि सुखी राहा. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत वैष्णववृंद की जय. प्रभू जी दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभू जी वाढदिवसाच्या हरे कृष्ण. प्रभू दंडवत प्रणाम. सर्व वैष्णवांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभू जी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे भेटूया आपण शुक्रवारी.